Good evening, aspirants. Very good evening to one and all. Very good evening. वेलकम टू दिस वंडरफुल प्लॅटफॉर्म. या एपीएच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर एस्पायरंट्स, आज आपण आहोत यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर सिरीजमध्ये. या यूपीएससी ड्रग इन्स्पेक्टर सिरीजमध्ये आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सो ड्रग हॅज बीन ॲडमिनिस्टर्ड बाय व्हेरियस रूट्स लाईक अ टॉपिकल रूट, लाईक अ पॅरेंट्रल रूट, पॅरेंट्रलमध्ये इंजेक्शनल रूट, लाईक ओरल रूट, इनहेलेशनल रूट, रेक्टल रूट, वजायनल रूट, असे खूप सारे वेगवेगळे रूट्स आहेत. मग एस्पायरंट्स, या टॉपिकमधून आपल्याला कोणता बीट हा एक्झामसाठी ट्रेस केला जातो. फॉर एक्झाम्पल, सो आपल्याकडे जे रूट्स आहेत, समजा IV रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे. सो विच टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन्स आर गिवन बाय IV रूट, what kind of advantages so we are getting by IV route, what kind of limitations हे आपण IV route ने पाहतो. सो आयसोटोनिसिटी हे कोणत्या रूटसाठी मॅन्डेटरी आहे, असे कोणते रूट्स आहेत ज्या रूट्स थ्रू आपल्याला आयसोटोनिसिटीची गरज नाही आहे, असे कोणते रूट्स आहेत एस्पायरंट्स ज्यांच्यासोबत हायेस्ट फर्स्ट पास मेटाबॉलिझम हा रिपोर्टेड आहे, असे कोणते रूट्स आहेत ज्या रूट्स थ्रू आपल्याला स्लो ॲब्झॉर्प्शन पाहायला मिळतं, असा कोणता रूट आहे ज्या रूट थ्रू आपल्याला ॲब्झॉर्प्शनची प्रोसेस ही अब्सेंट पाहायला मिळते, असा कोणता रूट आहे एस्पायरंट्स ज्या रूटने आपण डिपॉट्स प्रिपरेशन्स देऊ शकतो, असा कोणता रूट आहे ज्या रूटने आपण जेवढ्या काही आपल्या बॉडीमध्ये टेस्टिंग्स असतात, सेन्सिटिव्हिटीच्या टेस्टिंग असतील किंवा अदर काही टेस्टिंग असतील, मायस्थेनिया ग्रॅव्हिसची टेस्ट असेल, ही कोणत्या रूटने परफॉर्म केली जाते. सो आपण जर टॉपिकल रूट पाहायला गेलो तर यामधून सगळ्यात महत्वाचं लिमिटेशन काय आहे, कोणत्या लेअरला क्रॉस करणं हे सगळ्यात रेट लिमिटिंग स्टेप आहे. सो एस्पायरंट्स, आपण जर ओरल रूटने गेलात तर हेपॅटिक पोर्टल वेननी ड्रग हा फर्स्ट पास मेटाबॉलिझम मध्ये का जातो, आणि जर तो जात असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या बायो अवेलेबिलिटीवरती काय असतो. तर असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत एस्पायरंट्स. जर आपण IV रूटने जात असाल तर अँगल ऑफ इंजेक्शन काय असतं, सो जर आपण इंट्रामस्क्युलरने जात असाल तर काय असू शकतो, IVचा व्हॉल्यूम काय, सो इंट्रामस्क्युलर रूटचा व्हॉल्यूम काय, सो इंट्रा सबक्युटेनियसचा व्हॉल्यूम काय, किंवा त्याच्यामध्ये रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन कुणापेक्षा स्लो आणि कुणापेक्षा फास्ट असतं. ह्या सगळ्या गोष्टीचा आन्सर तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये मिळेल. सो विच इज कॉल्ड द रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सो एस्पायरंट्स, रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हे जो फिनॉमिनन आहे यामधून आपल्याला सगळ्या गोष्टी माहीतच असतात, पण काही गोष्टी ट्रेस करणार आहोत आपण आता की जो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहेत. आणि हे जे क्लासिफिकेशन मी तुमच्यासाठी बनवलंय, या जे नोट्स मी तुमच्यासाठी बनवले आहेत एस्पायरंट्स, या खूप युनिक आहेत. या नोट्स तुम्हाला किंवा अशा प्रकारचं क्लासिफिकेशन जनरली पाहायला मिळणार नाही, आणि म्हणून हे क्लासिफिकेशन मी स्वतः कंपाईल केलेलं आहे. हे पहा, द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज अ पाथ ऑर द मेथड. हा एक पाथ आहे किंवा ही एक मेथड आहे. सो ज्याच्यामधून बाय विच द ड्रग इज इंट्रोड्यूस्ड इन टू द बॉडी. ड्रग हा आपल्या बॉडीमध्ये पाठवला जातो कशासाठी सांगा, सो टू प्रोड्यूस द थेरॅपेटिक इफेक्ट. आपल्या बॉडीमध्ये थेरॅपेटिक इफेक्ट इंड्यूस करण्यासाठी ड्रग हा ट्रान्सफर केला जातो. आपल्याकडे जनरली 2 टाइप्सचे ऍक्शन्स असतात. ऍक्शन मध्ये 2 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे एस्पायरंट्स, ऍक्शन ही त्या लोकलाइज्ड एरियाला आपण तो ड्रग देऊ शकतो. लोकलाइजचा मिनिंग असतो जिथं आपण अप्लाय केलं तिथंच ऍक्शनची गरज आहे. सो एस्पायरंट्स, दुसरी ऍक्शन असते ज्याला आपण सिस्टमिक ऍक्शन असं म्हणतो. तुम्हाला सर्वांना माहित असू द्या, काही जणांना असं वाटतं की ड्रग हा ब्लड मध्ये एंटर केल्यानंतर वन्स द ड्रग हॅज बीन एंटर इन टू द ब्लड, सो थिंकिंग अशी असते की ब्लड इज अ करेक्ट साईड जिथं ड्रग हा ऍक्शन देतो. पण एस्पायरंट्स, असं नाही आहे. ब्लड मध्ये एंट्री केली तोच त्याचा साईट ऑफ ऍक्शन नसतो. सो ब्लड मध्ये एंट्री केल्यानंतर ब्लड एक फ्लुइड आहे जे की कंटिन्युअसली सर्क्युलेशन मध्ये आहे आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग. सो लक्षात ठेवा, तर ब्लड याचा जो मेन रोल आहे तर तो असतो त्या ड्रगला त्याच्या साईट ऑफ ऍक्शनला पाठवण्यासाठी. इफ एनी ड्रग वॉन्टेड टू एंटर इन टू द ब्लड, त्याचं मेन रिझन आहे एस्पायरंट्स की तो ड्रग साईट ऑफ ऍक्शनला पोहोचण्यासाठी. अदरवाईज याच्या पलीकडे ड्रग हा ब्लड मध्ये एंट्री करण्याचं कुठलंही रिझन नाही आहे. सो मेन रिझन हे आहे की ब्लड मध्ये एंट्री केली गेली तर तो ड्रग साईट ऑफ ऍक्शनला ट्रान्सफर केला जाईल. फॉर एक्झाम्पल, समजा तुमच्या क्रॅनियल ब्लड वेसल्स मध्ये प्रॉब्लेम आहे,
मग आपण ड्रग हा ओरली घेतल्यानंतर तो क्रॅनियल ब्लड वेसल्स मध्ये कसा जाईल लक्षात घ्या. सो याचा अर्थ काय सांगा बरे. सो इथून तो ड्रग त्याच्या साईट ऑफ ऍक्शनला ट्रान्सपोर्ट होण्यासाठी त्याला काय करावं लागेल सांगा. त्याला तिथपर्यंत जाण्यासाठी एकच रूट आहे आणि तो असेल ब्लड सर्क्युलेशन. याचा अर्थ सिस्टमिक इफेक्ट म्हणजे काय की ड्रग हा ब्लड मध्ये येतो आणि ब्लड मधून साईट ऑफ ऍक्शनला जातो. लोकल इफेक्ट म्हणजे काय की आपण ड्रग तिथं अप्लाय करतो जिथं त्याची डायरेक्ट ऍक्शन आहे. याचा अर्थ असा आहे की ब्लड मध्ये जी एंट्री आहे ही फक्त ट्रान्सपोर्टेशन साठी असते. मग एखादा ड्रग लोकल इफेक्ट देत असेल पर्टिक्युलर एरियामध्ये then aspirants he no need to enter into the systemic circulation आणि म्हणून तो लोकल इफेक्ट असतो विदाउट एंट्री इनटू द ब्लड सर्क्युलेशन. आणि जर एखादा ड्रग हा साईट ऑफ ऍक्शनला आपण अप्लाय नाही करू शकत आहोत पण आपल्याला ड्रग तिथं पाठवायचा आहे देन वी हॅव ओनली वन ऑप्शन सो दॅट इज अ ब्लड आणि सेकंड ऑप्शन असतं आपल्याकडे लिम्फ. बट या दोघांमध्ये जो मेजर ऑप्शन असतो ते असतं ब्लड. म्हणून जो इफेक्ट सिस्टमिक असतो ड्रग हॅज टू एंटर इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन then it will be transported to the site of action. But if it is in the local effect, then aspirants drug no need to enter so into the systemic circulation because we already applied the drug on the area जिथं आपल्याला ऍक्शन पाहिजे. अशा पद्धतीने हा आपण पहिला फिनॉमिनॉन पाहतोय. सो ऍक्शन ही दोन प्रकारची होती. या बेसिसवर आपल्याकडे क्लासिफिकेशन पण आहे. सो ड्रग्सचा जो आपण रूट ठरवतो ऍस्पिरंट्स तर रूट हा खूप साऱ्या फॅक्टरवरती डिपेंड असतो. समजा सो आपल्याकडे गॅसियस फॉर्म मध्ये आहे ड्रग अवेलेबल. येस वी हॅव एरोझोल्स ज्याच्यामधून आपण ड्रग यूज करू शकतो इन द स्टेट ऑफ गॅस. सो आपल्याकडे सॉलिड बी आहे आपल्याकडे लिक्विड बी आहे. तर या प्रॉपर्टीवरती डिपेंड असतं की आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कोणता चॉईस करणार. ड्रगच्या सोलिबिलिटीवरती सध्या डिपेंड असतं. ड्रगच्या स्टॅबिलिटी सध्या डिपेंड असतं. पीएच वरती ड्रगची इरिटेंट प्रॉपर्टीवरती. सो पेशंट वरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. एस्पिरंट्स हे पहा. सो आपल्याकडे जे न्यूनेट्स असतात इन्फंट्स असतात यांना आपण ओरल रूट मधून आपण येस टॅबलेट कॅप्सूल्स नाही देऊ शकत. सो यांना आपण मेजरली ओरल मध्ये सिरप्स देत असतो लिक्विड डोसेस फॉर्म देत असतो जेणेकरून त्याची कम्पॅटेबिलिटी वाढावी. सो त्यासोबतच काही इमर्जन्सी पेशंट्स असतील त्याच्यावरती पण आपण समजा एखादा अनकॉन्शियस आहे तर आपण त्याला ओरल नाही देऊ शकत. सो एखादा अनकोऑपरेटिव्ह आहे त्याला आपण ओरल नाही देऊ शकत. एखादा समजा इमर्जन्सी पेशंट आहे तर आपण त्यांना IV देत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन हा कोणता सिलेक्ट होणार हे डिपेंड आहे पेशंटच्या एजवरती. सो कॉन्शियसनेस ऑफ द पेशंट. सो सिव्हिरिटी ऑफ द डिसीज राईट. डिसीजची किती त्याची सिव्हिरिटी आहे. समजा एखादा हा लास्ट स्टेज मध्ये आहे and we are giving a oral or the topical route of administration, it is not efficient to treat that disease. आणि त्यामुळे आपण ड्रगची सिव्हिरिटी किती आहे याच्यानुसार पण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन चॉईस करतो. ओमिटिंग डायरिया असेल फॉर एक्झाम्पल ओमिटिंग असेल तर ओरल नाही आणि डायरिया असेल तर रेक्टल नाही. याच्यावरती पण आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डिसाईड करतो. पेशंट कॉम्प्लायन्स हा जर आपण ओरल दिला तर तो पेशंट स्वतः तो टॅबलेट घेऊ शकतो. एखादा डोस असा आहे जो की पॅरेंट्रल मध्ये आहे समजा इंजेक्शनल आहे फॉर एक्झाम्पल इन्सुलिन तर पेशंट नॉन कॉम्प्लायन्स होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणजे पेशंट तो डोस न घेण्याचे जास्त चान्सेस असतात. सो आपल्याला ऍक्शन कुठं लागणार आहे डिझायर्ड ऍक्शन्स याच्यावरती पण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असतं. याची बायोअवेलेबिलिटी काय असते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की IV रूट जो रूट आहे दिस इज द ओनली रूट ज्याची बायोअवेलेबिलिटी 100% असते. सो ओरल रूट इज द ओनली रूट ज्याची बायोअवेलेबिलिटी ही सर्वात कमी असू शकते. फॉर एक्झाम्पल नायट्रेट्स आहेत फॉर एक्झाम्पल प्रोपॅनॉल आहे फॉर एक्झाम्पल हायड्रोकॉर्टिसोन आहे फॉर एक्झाम्पल मॉर्फिन आहे. हे कोण आहेत तर एस्पिरंट्स यांना ओरली दिल्यानंतर यांचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं आणि वन्स दे विल एंटर इन टू द फर्स्ट पास देन यांचं ऍब्झॉर्प्शन हे चेंज फॉर्मचं आपण कन्सिडर नाही करत असतो. काही ड्रग हा विदाउट ऍब्झॉर्प्शन बाईल थ्रू एक्सक्रीट होतो आणि एस्पिरंट्स यांची बायो अवेलेबिलिटी ही डिक्लाइनला जाते. त्यामुळे आपल्याला त्याचं बायो अवेलेबिलिटी किती पाहिजे याच्यावरती सध्या आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनला या ठिकाणी डिसाईड करतो. इफेक्ट ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस मी आताच सांगितलं की इन्सुलिन इज इनइफेक्टिव्ह बाय ओरल ऍडमिनिस्ट्रेशन. आता आपल्याकडे नेझल इन्सुलिन्स पण आलेली आहेत. ओरली का नाही कारण का आपल्याकडे स्टमक मध्ये 0.1 नॉर्मल HCl आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिग्रेडेशन ऑफ द प्रोटीन्स आणि आपल्याकडे इन्सुलिन हे प्रोटीनच आहे. तर या ठिकाणी आजपर्यंत त्याच्या प्रेझेन्समध्ये हा ड्रग आपण देऊ शकत नाही. सेकंड एक्झाम्पल आपल्याकडे पेनिसिलिनचं आहे. पेनिसिलिन जी असेल एस्पिरंट्स
सो यांना आपण ओरली नाही देऊ शकत कारण तोही आपल्या बॉडीमध्ये डिग्रेडेड होतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे इरिथ्रोमायसिनचा आहे. सो हा पण आपण ओरली नाही देऊ शकत कारण हा आपल्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये हा अनस्टेबल आहे. याच्यानुसार आपण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पण आपण डिसाईड करत असतो. मग ऍजपर्यंत या बेसिसवरती फर्स्ट पास किती आहे याच्यानुसार पण आपल्याकडे दोनच असे रूट आहेत ज्यांच्याकडे सर्वात हायेस्ट फर्स्ट पास रिपोर्टेड आहे. यामध्ये सर्वात हायेस्ट फर्स्ट पास रिपोर्टेड आहे टू द ओरल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन 100% फर्स्ट पास आहे. आणि ऍजपर्यंत सेकंड जो आहे सेकंड मोस्ट कॉमन फॉर द फर्स्ट पास मेटाबॉलिझम दॅट इज द रेक्टल रूट जिथं 50% फर्स्ट पास असतो. सो सबलिंगल रूट 0% फर्स्ट पास, टॉपिकल रूट 1 to 2% फर्स्ट पास आणि ऍजपर्यंत पॅरेंटल रूट 0% फर्स्ट पास असतो. लक्षात घ्या फर्स्ट पास मेटाबॉलिझम शो करणारे आपल्याकडे दोन इम्पॉर्टंट रूट्स आहेत. त्यातला फर्स्ट वन ओरल वाला 100% फर्स्ट पास म्हणजे 100% इन द सेन्स नॉट 100%. इफ वी कन्सिडर द 100 आउट ऑफ 30% प्रोपेनॉल तर ऍजपर्यंत 30% ला आपण 100 म्हणून घ्या कारण का हा सगळ्यात जास्त फर्स्ट पास शो करणारा रूट आहे. सो 30% मध्ये आणि मग त्याच्या कम्पॅरेटिव्हली रेक्टल रूट हा त्याच्या 50% ने फर्स्ट पास देतो. ओरल रूटचा जेवढा फर्स्ट पास असतो आपल्याकडे एक ड्रग रिपोर्टेड आहे दॅट इज प्रोपेनॉल. सो त्याचा 30% फर्स्ट पास आहे. मग आपण त्याला जर 100% कन्सिडर केलं तर रेक्टल रूट त्याच्या कम्पॅरेटिव्हली 30% फर्स्ट पास शो करतो हे आपण पाहिलं. मग ऍजपर्यंट या रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचं एक जबरदस्त क्लासिफिकेशन तुमच्या समोर मी या ठिकाणी पेश करतो. यातील पहिला जो क्रायटेरिया आहे तर तो आहे लोकल ऍक्शनचा. सेकंड क्रायटेरिया जो आहे तर तो आहे ऍजपर्यंट सिस्टमिक ऍक्शनचा. मग आपल्याकडे याच्या बेसिसवरती पुन्हा एकदा क्लासेस आहेत. सो एक आहे लोकल ज्यांना आपण ब्लड सर्क्युलेशन मध्ये एंट्री करायची गरज नाही. सेकंड क्लासिफिकेशन आहे सिस्टमिक ज्यांना ऍक्शन शो करण्यापूर्वी he has to enter into the systemic circulation. यांना आपण नाव देऊया yes this is called as a systemic class. मग आता यामध्ये लोकल मध्ये टॉपिकल आहे आणि सिस्टमिक मध्ये सध्या टॉपिकलच आहे. लक्षात घ्या इथं कन्फ्युजन होण्याचे रिझन्स खूप सारे आहेत. सिस्टमिक मध्ये पण आपल्याला ट्रान्सडर्मल पाहायला मिळणार आहे. ऍजपर्यंत तिथं आपण त्याला टॉपिकल म्हणण्याच्या जागी आपण त्याला ट्रान्सडर्मल असं म्हणतो बिकॉज ते डर्मल जे आपल्या लेयर्स असतात यांना क्रॉस करून दे विल एंटर इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन पण तो पण आपण टॉपिकलीच अप्लाय करतो. सो ऍजपर्यंत इंजेक्शनल रूट हे आपल्याकडे सिस्टमिक मध्ये सध्या आहेत. इंजेक्शनल रूट हे आपल्याकडे टॉपिकल मध्ये सध्या आहेत. काही जणांना याच्यातला जो डिफरन्स आहे तो अजून पण क्लिअर नसेल तर आता समजून घ्या जो डिफरन्स तुम्हाला मी देणार आहे. सो या डिफरन्स वरून तुमच्या कॉन्सेप्टला अजून क्लॅरिटी मिळेल. तर हे पहा पहिला लोकल मध्ये आहे टॉपिकल. टॉपिकल थ्रू आपण स्किन असेल सो ओरोफॅरिंजियल म्युकोस असेल. स्किन मधून आपण लोशन्स ऑइंटमेंट्स क्रीम पावडर. सो ऍजपर्यंट या ठिकाणी ग्लिसरील ट्रायनायट्रेट तुम्हाला सर हे तर आपण सबलिंग्युअल देतो. बेटा तुम्हाला माहित असायला पाहिजे की आपल्याकडे अंजायना पेक्टोरिसचे काही पॅचेस पाहायला मिळतात बघा. सो ज्या पर्सनला अंजायना असतो ना त्यांना इथं पॅच लावला जातो तर तो पण टॉपिकल मध्ये येतो ग्लिसरील ट्रायनायट्रेटचा. अलग लक्षात. ओरोफॅरिंजियल म्युकोसा गार्गल्स पेंट्स लोजेंजेस. सो आपण आईज मध्ये पण इन्स्टॉलेशन करतो आय ड्रॉप्स ऑइंटमेंट्स. सो टॉपिकल साठी इयर कॅनल मध्ये सध्या आपण इयर ड्रॉप्स देतो. तर ऍजपर्यंट या ठिकाणी इथपर्यंतचा हा पहिला पॉइंट झाला. आता आपल्याकडे दुसरा पॉइंट आहे तर तो आहे डीपर टिश्यूज. लक्षात घ्या तुम्हाला मी इथं एक फंडामेंटल कॉन्सेप्ट क्लिअर करून देतो. तर ही कॉन्सेप्ट जर क्लिअर झाली तरच ऍजपर्यंट तुम्हाला रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचा मिनिंग समजेल. फॉर एक्झाम्पल हे पहा. सो माझ्याकडे ही सगळ्यात आउटर लेअर आहे तुमची. लक्षात घ्या. सो यानंतर आहे तुमची ही सेकंड वाली. सो यानंतर आहे तुमची ही सबक्युटेनियस वाली आणि यानंतर ही मस्क्युलर वाली. तर अशा लेअर असतात आपल्याकडे. मग आता इथं आपल्याकडे ह्या ब्लड वेसल्स आहेत समजून घ्या. सो डर्मिस इपिडर्मिस सो हायपोडर्मिस त्याला आपण सबक्युटेनियस म्हणतो आणि मस्क्युलॅरिस अशा आपल्याकडे लेयर्स असतात आणि हे ब्लड वेसल आहे. मग आपण जर या ठिकाणी डायरेक्ट ड्रग इथं दिला आपण आपल्या ब्लड मध्ये अलग लक्षात तर तो रूट कोणता असतो आयव्हीचा रूट असतो जिथं ड्रगचं ऍब्झॉर्प्शन अबसेंट आहे किंवा ड्रग हा ऍब्झॉर्प्शन नाही शो करत असतो. याचं रिझन आहे की तो ड्रग डायरेक्टली आपण ब्लड मध्ये देतो. सेकंड रूट आपल्याकडे समजा हा सबक्युटेनियसचा लेअर आहे. सो हा लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर आहे. समजा आपण ड्रग इथं दिला ऍजपर्यंट तर ड्रग इथं पोहोचल्यानंतर ड्रग इथून जर इकडे जात असेल तर याचा अर्थ हा इंजेक्शनल आहे
पण एस्परंट्स याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन प्रोसेस ही प्रेझेंट आहे. काही जणांना असं वाटत असतं की ड्रग हा इंजेक्शनने दिला की देर विल नॉट बी ऍब्झॉर्प्शन प्रोसेस. असं नाही बेटा. जर ड्रग आपण इंजेक्शनल पण देत असाल आणि जर ड्रग हा ब्लडच्या शिवाय आपण बाहेर कुठंही देत असाल, देन ड्रग हॅज टू ऍब्झॉर्ब. येस. सो हे पहा, या ठिकाणाहून या ठिकाणी ड्रगला काय करावं लागेल सांगा बरे. सो एवढा डिस्टन्स क्रॉस करून त्याला ऍब्झॉर्प्शन प्रोसेस शो करावी लागेल. मग आता हा रूट कोणता झाला? सिस्टमिक. एखाद्याने इंट्रामस्क्युलर दिला समजा, तर इंट्रामस्क्युलर मधून पण ड्रग समजा ब्लड मध्ये जात असेल तर इथं सध्या ऍब्झॉर्प्शन प्रोसेस आहे. मग एस्परंट्स हे रूट झाले सिस्टमिक वाले. मग तुम्ही असं आता मग इंजेक्शनल मध्ये लोकल रूट्स कोणते असतात बघा जरा, मी तुम्हाला इथे सांगतोय एस्परंट्स. फॉर एक्झाम्पल हे पहा, सो आपल्याकडे हे लंग्स आहेत. लंग्सच्या आउटरला एक कॅव्हिटी असते आणि दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ प्लुरल कॅव्हिटी. समजा या ठिकाणी सो स्ट्रिप्टोकोकस निमोनियाचं इन्फेक्शन झालेलं आहे. मग आपण जर डायरेक्ट ड्रग इथं दिला प्लुरल कॅव्हिटीनी तर तुम्हाला टॉपिकल तर देता येणार नाही, तुम्हाला इंजेक्शनलच द्यावं लागेल. आणि जर तो ड्रग आपण डायरेक्ट इथं दिला सो टू किल दिस बॅक्टेरिया जे इथं लोकलाइज्ड एरियाला आहे, सो मला सांगा हा तर इंजेक्शनल आहे, बट डज इट एंटर इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन? नो. याचा अर्थ हे रूट इंजेक्शनल असतात पण हे लोकल असतात. अलग लक्षात. सेकंड एक्झाम्पल देतो पहा. यामध्ये आपल्याकडे हा जॉईंट असतो. सो लक्षात ठेवा एस्परंट्स, हे असे जॉईंट आहेत आपल्याकडे. सो आपल्याकडे हा नी जॉईंट आहे समजा. तर इथं जे कार्टिलेज डॅमेज झालेलं आहे ज्याच्यामुळे इरोजन होतं, इन्फ्लामेशन होतं. मग आपण हायड्रोकॉर्टिसोन देतो, बीटामिथॅसोन देतो. समजा तो डायरेक्ट आपण इथं जॉईंट मध्ये दिला तर एस्परंट्स हा ब्लड मध्ये जातोय का? नाही जात आहे. सो हा पण इंजेक्शनल आहे, but it is showing a effect on the local or the particular area. So as per that is the reason हे सध्या आपला लोकल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे. येस, हा इंजेक्शनल आहे बट लोकल आहे. सो प्लीज गेट इट व्हेरी क्लिअर की असं नाही की इंजेक्शनल म्हणजे सिस्टमिकच असतो, असं नाही. इंजेक्शनल कॅन बी लोकल और इंजेक्शनल कॅन बी सिस्टमिक. इट डिपेंड्स की ड्रगचे ऍक्शन कुठं आहे. मग एस्परंट्स तुम्हाला हे समजून घेण्यासाठी मी तो क्लासिफिकेशनचा पार्ट दिला. सेकंड अजून एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की इंजेक्शनल म्हणजे ऍब्झॉर्प्शन अवेलेबल नाही असं नाही. लक्षात ठेवा. सो इंजेक्शनल मध्ये फक्त आयव्ही रूटच असं आहे जिथं ऍब्झॉर्प्शन अवेलेबल नाही आहे, म्हणजे ऍब्झॉर्प्शन प्रोसेस ही ऍब्सेंट आहे. बट इंट्रामस्क्युलर असेल, इंट्राडर्मल असेल, सो इंट्रा सबक्युटेनियस असेल, हे सगळे इंजेक्शनल रूट आहेत आजपर्यंत जिथं ऍब्झॉर्प्शनची प्रोसेस एक्झिस्टेड आहे. सो ड्रग हॅज टू बी ऍब्झॉर्ब फ्रॉम द साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऍब्झॉर्प्शनची प्रोसेस असते. मग आता बघा, सो मी आता रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये डीपर टिश्यू मध्ये चाललेलो आहे. डीप टिश्यू मध्ये मला रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन शो करायचंय. यातला पहिला रूट असतो इंट्राथिकल रूट, यालाच आपण इंट्रास्पायनल रूट असं म्हणतो. जसं की आपण सीएसएफ मध्ये म्हणजे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये किंवा सब अरेचिनॉइड स्पेस, तुम्हाला माहित असू द्या हा स्पेस कुठं असतो. आपल्याकडे जे मेनिंजस असतात पहा, ड्युरा मॅटर, पिया मॅटर आणि अरेचिनॉइड. तर ह्या ड्युरा आणि पिया, ड्युरा आणि अरेचिनॉइड यांच्यामध्ये हा सब अरेचिनॉइड स्पेस असतो. इथं जर आपण हा ड्रग दिला, कधी देतो आपण सांगा? जर समजा एखादं इन्फेक्शन झालंय कुठं, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये, तर तिथं डायरेक्ट इंजेक्शन देऊन आपण इंट्राथिकली त्या डिसीजला किंवा त्या इन्फेक्शनला आपण ट्रीट करतो. हे सध्या लोकल आहे. इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे काय? हे आपल्या जॉईंट मध्ये दिलं जातं एस्परंट्स. इंट्रासायनोवियल सध्या म्हणलं जातं, सायनोवियल कॅव्हिटी मध्ये आपण देतो. ही सध्या लोकल ऍक्शन असते. इंट्राप्लुरल, तर हे लंग्सच्या साईडला जी आपल्याकडे कॅव्हिटी असते तिथं आपण इंजेक्शन देतो, दॅट इज कॉल्ड इंट्राप्लुरल. तर हे सध्या लोकल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे. इंट्राऑक्युलर म्हणजे आपल्या आईज चेंबर मध्ये सध्या आपण या ठिकाणी ड्रग हा इन्सेट करू शकतो, विट्रस कॅव्हिटी म्हणतो आपण याला, हा सध्या लोकल असतो. इंट्रापेरिन्युरल इन्फिल्ट्रेशन, हा कुठे असतो सांगा बरेच पेरेंट्स, की आपल्या जे स्किन मध्ये जे न्यूरॉन्स आहेत, न्यूरॉन्स, तर ह्या न्यूरोनल इरिटेशनला थांबवण्यासाठी आपण लोकल रूटनी या ठिकाणी ड्रग्स देत असतो. यानंतर बघा आर्टरियल रूट पण आहे, इंट्रा आर्टरियल. काही जणांना असं वाटेल की सर मग तर आपण आता आर्टरी मध्ये तर देत आहोत, मग हे तर पुन्हा एकदा सिस्टमिक झाला, कारण आर्टरी मध्ये वापस काय असणार आहे? आर्टरी मध्ये वापस काय असणार आहे? ब्लड.
तर तुमच्या कॉन्सेप्टमध्ये थोडासा अंतर झाला ऍस्पिरंट्स, तो समजून घ्या. आपला जो मेन रूट आहे तो इंट्राव्हेनस आहे, इंट्रा आर्टरियल नाही आहे. सो वाय इट इज सो, असं का झालं असेल सांगा. तुम्हाला परत एकदा हे कन्फ्युजन होऊ शकतं की सर इंट्राव्हेनस हा सिस्टेमिक आहे आणि इंट्रा आर्टरियल लोकल कसं काय झाला. हे बघा, लक्ष द्या सगळेजण, याच गोष्टी म्हणजे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. सो इथं जो आपल्याकडे आहे ना, तर हा इंट्राव्हेनस आहे समजा, तर हे वेन आहे लक्षात घ्या पॅरेंट्स. आणि दुसरा एक रूट आहे तर तो इंट्रा आर्टरियल आहे लक्षात घ्या, तर ही आर्टरी आहे, तर याच्यामध्ये पण ब्लड आहे. सो याच्यामध्ये पण ब्लड आहे. सो याच्यामध्ये O2 कंटेनिंग ब्लड आहे, याच्यामध्ये CO2 कंटेनिंग ब्लड आहे. मग इथं जर एक ड्रग दिला तर याला आपण सिस्टेमिक म्हणतोय, आणि इथं जर ड्रग दिला तर आपण याला लोकल का म्हणत आहोत सांगा. व्हॉट इज द डिफरन्स, असं का, याचं रिझन सांगतो लक्षात घ्या. सिस्टेमिक रूट याचा अर्थ असा नाही की जो ब्लड मध्ये आला म्हणजे तो सिस्टेमिक झाला, नाही. लक्षात घ्या, हे जे वेन असते ना, वेन, तर हे या सगळ्या ब्लडला कॅरी कुठं करत असते, सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा, येस, आणि कोरोनरी सायनस, आणि हे कुठं चाललं, टुवर्ड्स द हार्ट. लक्षात ठेवा. सो टुवर्ड्स द हार्ट, आणि हार्ट कडून आवर्टाकडे जाईल, आधी ते ऑक्सिजन घेईल, आणि ऍस्पिरंट्स तो सगळ्या बॉडीमध्ये स्प्रेड होईल. आणि आर्टरी हे काय करते, हार्ट कडून ब्लड घेते टुवर्ड्स एनी लोकल ऑर्गन. समजा ही आर्टरी एखाद्या टिश्यूला चाललेली आहे, तर ऍस्पिरंट्स ही आर्टरी टिश्यू कडे चालली आहे, तर हे जर आपण याच्यात जर ड्रग दिला तर हा फक्त या टिश्यू कडे जातो, पूर्ण बॉडीकडे नाही जात. येस और नो, दॅट इज द रिझन. आर्टरी मध्ये जर तुम्ही ड्रग देत असाल तर हे लोकल असतो, कारण तो एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गन कडे चाललाय. म्हणून ऍस्पिरंट्स ही ट्रीटमेंट असते स्पेशली इन केस ऑफ कॅन्सर. समजा एखाद्या साईडला ट्युमर झालाय, तर मग तिथं जाणारी जी आर्टरी असणार त्यात आपण ड्रग देतो, कशासाठी, ओनली फॉर द ट्युमर. आणि वेनस म्हणल्यानंतर ड्रग तर आपल्या हार्टकडे चाललाय. वन्स द ड्रग हॅज बीन एंटर इन टू द हार्ट, देन दॅट विल एक्सपेल आउट थ्रू आउट द बॉडी. आवर्टामधून तो सगळ्या बॉडीकडे जाईल. म्हणून जो ड्रग वेनस मध्ये दिला जातो तर तो सिस्टेमिक असतो, जो ड्रग आर्टरी मध्ये दिला जातो तर तो या ठिकाणी लोकल असतो. समजलं का सगळ्यांना, येस और नो. या ऍडव्हान्स लेवलच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे का सांगा मला. राईट, तर एस्पायरंट्स इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. सो लोकल रूट इथं फिनिश झाले. आता मी चाललो नेक्स्ट रूट कडे, जे आपला सिस्टेमिक आहे. सिस्टेमिकचा मिनिंग आहे एस्पायरंट्स जो रूट ब्लड मध्ये एंट्री करतो, जो रूट इंट्रा किंवा जो रूट वेनस मध्ये एंट्री करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टेमिक. मग आता सिस्टेमिक मध्ये आपण, मला एक गोष्ट सांगा, आपण ओरली घेऊन पण ड्रग ब्लड मध्ये जातो. सो आपण इंजेक्शन घेऊन पण ड्रग ब्लड मध्ये जातो, आणि एस्पिरंट्स आपण इनहेलेशनल घेऊन पण ड्रग ब्लड मध्ये जातो. वी हॅव 3 डिफरंट काइंड्स ऑफ द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अंडर द सिस्टेमिक. बघा, एकतर ओरल आहे, सो एकतर इंजेक्शनल आहे. बघा, आता तुम्हाला अजून एक छोटासा कॉन्सेप्ट सांगतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॅरेंट्रल. तर परत एकदा सगळ्यांना असं वाटतं की पॅरेंट्रल म्हणलं की आपण हा रूट कन्सिडर करतो की जो रूट इंजेक्शन असतो, इंजेक्शन थ्रू दिला जातो, तो रूट पॅरेंट्रल असतो. असं याचं खरं मिनिंग आहे का सांगा बरं पॅरेंट्रलचं. पॅरेंट्रलचं मिनिंग हे आतापर्यंत आपण हेच समजून घेतलेलं आहे की जो इंजेक्शनने दिला जातो तो पॅरेंट्रल असतो. बेटा लक्ष दे, पॅराएंट्रल, पॅरा स्टँड फॉर बायपास, एंटरल स्टँड फॉर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. जो रूट गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकला बायपास केला जातो तो प्रत्येक रूट पॅरेंट्रल असतो. मग आता मला सांगा, इनहेलेशनल रूट हा पॅरेंट्रल आहे. सो लक्षात ठेवा. पण याला आपण काय करूया, नॉन इंजेक्शनल, इंजेक्शनल नाही आहे पण पॅरेंट्रल आहे. पॅरेंट्रल असं का म्हणलं मी, पॅरेंट्रल म्हणण्याचं रिझन आहे की तो रूट आपण या ठिकाणी गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक थ्रू नाही देतात. जो रूट गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक थ्रू नाही दिला जातो तर तो रूट पॅरेंट्रल आहे. येस और नो. सो जो रूट गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकने दिला जातो तो रूट एंटरल आहे. एंटरल म्हणजे जीआयटी थ्रू आहे. जो रूट ह्या जीआयटीला बायपास करून दिला जातो तर तो पॅरेंट्रल आहे. मग एस्पिरंट्स एक गोष्ट लक्षात घ्या, मग आपल्याकडे खूप सारे रूट्स आहेत असे एक्झाम्पल मध्ये. मग याचे क्लासिफिकेशन मी दिलं, हे पहा. मग सिस्टेमिक मध्ये पहिलाच रूट आपल्याकडे आहे तो आहे एंटरल. एंटरलचा अर्थ आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक थ्रू. मग आता एखाद्याला असं वाटतं
की सर हे पहा, मी GIT मधून नाही जाणार आहे, मी स्टमक मधून नाही जाणार आहे, मी बक्कल मधून जाणार आहे, मी सबलिंगल मधून जाणार आहे, तर माझा हा रूट इंटरनल मध्ये येत नाही. लक्षात घे बेटा, HAP समजून घे. HAP नुसार आपण काय सांगतो की माउथ पासून ऍनस पर्यंत गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक असतो. मग आता मला सांगा, जर माउथ मध्ये सबलिंग्युअल घ्या, नाहीतर मग बक्कल घ्या, नाहीतर मग रेक्टल घ्या, हे सगळे कशाच्या अंडर मध्ये येतात? गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकच्या. म्हणजे आपण याला म्हणू शकतो का की हे एंटरल नाही? नाही, असं म्हणता येणार नाही. काही जण असं वाटतं की सर ओरली घेतो, सबलिंग्युअल घेतो, याच्यात फरक आहे सर. कारण मी इथं सलेवा थ्रू, सबलिंग्युअल थ्रू ब्लड मध्ये जातो, मी तर इकडंच गेलोच नाही, बायपास केलं. सो म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक हा स्टमक पासून चालू होतो, तर ही चुकीची कॉन्सेप्ट आहे. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक हा माउथ पासून सुरू होतो. माउथ पासून ते ऍनस पर्यंत जो इथून गेला जातो तो एंटरलच आहे, 100% एंटरल आहे. मग बघा, आपल्याकडे एंटरल मध्ये किती रूट्स आहेत? पहिला आहे ओरल, सो जे आपण माउथ टू GIT देतो, सिस्टमिक असतो. सो सेकंड वन आहे सबलिंग्युअल, अंडर टंग देतो, हा बी सिस्टमिक असतो. थर्ड वन आहे एस्परेंट्स बक्कल, सो इन बिटवीन द गम अँड द चिक, इथून आपण हा देतो, हा बी सिस्टमिक असतो. आणि लास्ट वन आहे एस्परेंट्स रेक्टल, हा बी एंटरल असतो. पण एस्परेंट्स रेक्टल रूट मध्ये आपल्याला दोन इफेक्ट पाहायला मिळतात. रेक्टल रूट फॉर द लोकल ऍक्शन, रेक्टल रूट फॉर द सिस्टमिक ऍक्शन. रेक्टल मधून आपल्याला दोन इफेक्ट पाहायला मिळतात. सो यानंतरचा आता सेकंड बघा, पॅरेंट्रल. सिस्टमिक मध्ये पहिला क्लास आला एंटरल, आता आपल्याकडे त्याच्यातून दुसरा क्लास आहे पॅरेंट्रल. पॅरेंट्रलचा अर्थ आहे की जिथं आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकला बायपास करतो, तो पॅरेंट्रल असतो. जिथं आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकला बायपास करतो तर तो पॅरेंट्रल असतो. मग आता पहा, सो यामध्ये पॅरेंट्रल मध्ये मी ब्रॅकेट मध्ये इंजेक्शनल दिलेला आहे, याच्या खाली अजून एक कॉलम आहे एस्परेंट्स. पॅरेंट्रल मध्ये मी नॉन इंजेक्शनल पण दिलेला आहे. येस, विच विल बायपास द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक. करेक्ट. मग आता पॅरेंट्रल मध्ये इंजेक्शनल कोणते? इंट्रावेनस IV रूट, जो आपण डायरेक्ट वेन मध्ये देतो, हा सिस्टमिक आहे. इंट्रामस्कुलार, मसल मध्ये देतो, सिस्टमिक आहे. सबक्युटेनियस, सो हा आपण सबक्युटेनियस टिश्यू मध्ये म्हणजे हायपोडर्मिस मध्ये देतो, डर्मिसच्या खाली, सो हा सिस्टमिक आहे. सो यानंतर बघा इंट्राडर्मल, हा डर्मिस मध्ये देतो, हा बी या ठिकाणी. सो एस्परेंट्स हा इंट्राडर्मल आपण मेनली लोकल म्हणतो, आपण म्हणजे ह्याला मेनली आपण लोकली वापरतो, पण हा सध्या सिस्टमिक असतो. सो इंट्राकार्डियक रूट आहे एस्परेंट्स, तर हा हार्ट चेंबर मध्ये दिला जातो, हा मात्र लोकल आणि इमर्जन्सीसाठी सिस्टमिक सध्या असू शकतो. याचा अर्थ काय की याच्यामध्ये छोटे इफेक्ट नुसार, रिक्वायरमेंट नुसार आपण सांगू शकतो की हे सिस्टमिक किंवा लोकल आहे. समजा डर्मल मध्ये एखादा आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, तर एस्परेंट्स ड्रग ला ब्लड मध्ये पाठवण्याची गरज नाही, मग ड्रग तिथंच लोकल इफेक्ट देईल त्या एरियामध्ये. जर ड्रग तिथून ब्लड मध्ये पास झाला तर तो सिस्टमिक झाला. याचा अर्थ काय? इंट्राडर्मल हा लोकल आणि सिस्टमिक, इंट्राकार्डियक लोकल आणि सिस्टमिक. यानंतर बघा सेकंड पॉइंट आहे एस्परेंट्स, तो म्हणजे पॅरेंट्रल मध्ये नॉन इंजेक्शनल. हा, तर हे बायपास करतं गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, बट एस्परेंट्स हा इंजेक्शनल दिला जात नाही. आता आपण जे पॅरेंट्रल मध्ये पाहिले हे होते इंजेक्शनल. इंजेक्शनलचा अर्थ काय की इंजेक्शन देऊन रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन होतं. सो मग आता यामध्ये इनहेलेशनल रूट एक आहे. सो सेकंड रूट आहे ट्रान्सडर्मल, जिथं आपण GIT थ्रू तर देत नाहीये, इंजेक्शन थ्रू पण देत नाहीये. सो इनहेलेशनल लंग्स मधून जातो. लंग्स मधून जर लोकल इफेक्ट पाहिजे असेल तर लोकल पण मिळतो, आणि लंग्स मधून सिस्टमिक पाहिजे असेल तर सिस्टमिक पण पाहायला मिळतात. ट्रान्सडर्मल पॅचेस मध्ये पहा, सो आपण पॅच मारतो स्किन मधून, इथून आपल्याला सिस्टमिक मिळतो. जर हा लोकल असेल एस्परेंट्स तर आपण वरती टॉपिकल दिलाय. करेक्ट, इथं लोकल साठी मी सेपरेट वरती टॉपिकल दिलाय. सो याला ट्रान्सडर्मल हा शब्द आला, याचा अर्थ तो डर्मलला क्रॉस करून जातो, म्हणजे हा सिस्टमिकच आहे. वजेनल रूट आहे एस्परेंट्स, वजेनल म्युकोजा, जिथून ड्रग हा लोकल किंवा सिस्टमिक रूट देत असतो. तर हे सो तुमचं आतापर्यंतच हे झालं क्लासिफिकेशन. सो यामध्ये पहिला रूट दिला होता एस्परेंट्स, तर तो होता तुमचा लोकल साठी. लोकल मध्ये आपल्याकडे स्किन आहे म्हणजे टॉपिकल आहे, डीपर टिश्यूज आहेत, इंट्रा आर्टेरियल आहे. असे तीन प्रकारचे रूट्स हे तुमचे टॉपिकल मध्ये होते. यानंतर आपण आलो सिस्टेमिक मध्ये. सिस्टेमिक मध्ये आपल्याकडे
सो एक होता तुमचा एंटरल, सेकंड म्हणून आहे पॅरेंट्रल. एंटरल इन द सेन्स की जो रूट आपण गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट थ्रू देतो. मग यामध्ये आहे तुमचा ओरल, यामध्ये आहे तुमचा रेक्टल, यामध्ये आहे तुमचा बक्कल, यामध्ये आहे तुमचा सबलिंग्युअल. सो दीज 4 रूट्स हे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट थ्रू क्रॉस होतात. आणि यानंतर एस्पायरंट्स सेकंड क्लास आला पॅरेंट्रल. पॅरेंट्रलचा मिनिंग आहे जो पॅराएंट्रल मीन्स व्हॉट, बायपास द एंटरल, दॅट इज व्हॉट पॅरेंट्रल. मग एस्पायरंट्स बायपास द एंट्रल हे करण्यासाठी आपण 2 पद्धतीने जातो. एक होता इंजेक्शनल, सेकंड होता नॉन इंजेक्शनल. इंजेक्शनल मध्ये आयव्ही, इंजेक्शनल मध्ये आयएम रूट, इंजेक्शन मध्ये आयडी रूट, इंजेक्शन मध्ये सबक्युटेनियस रूट. आणि एस्पायरंट्स पॅरेंट्रल मध्ये नॉन इंजेक्शनल त्यामध्ये आपल्याकडे 3 रूट्स आहेत. फर्स्ट वन इनहेलेशनल, सेकंड वन ट्रान्सडर्मल आणि लास्ट वन दॅट इज द रेक्टल. रेक्टल नाही हा असतो जेनेटल रूट. जेनेटल, याला रेक्टल नाही म्हणायचं, ह्याला जेनेटल रूट म्हणा. जेनेटल मध्ये वजायनल पण आला, जेनेटल मध्ये इंट्रा युरेथ्रल पण येतो, मेल मध्ये असतो हा इंट्रा युरेथ्रल. सो अशा प्रकारचे ही रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. सो यानंतर पहा एस्पायरंट्स, आपल्याकडे या रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचे काही इंजेक्शन्सचे अँगल्स पण आहेत. स्किन मध्ये आणि सिरिंज मध्ये जो अँगल तयार होत असतो तर तो अँगल किती डिग्रीचा असायला पाहिजे. इंट्रामस्क्युलर मध्ये हा अँगल 90 डिग्रीचा असतो. मसल मध्ये आणि स्किन मधला हा अँगल आहे. सबक्युटेनियस मध्ये 45 डिग्रीचा असतो. सो इंट्राव्हेनस मध्ये 25 डिग्रीचा असतो आणि इंट्राडर्मल मध्ये 10 to 15 डिग्रीचा अँगल यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर एस्पायरंट्स या अँगल्सला एक्झाम मध्ये विचारलं जातं, त्यामुळे थोडंसं याला ट्रेस करा. सो यामध्ये मग आता आपल्याकडे सुरुवात झालेली आहे लोकल रूट्स कडे. लोकल रूट्स हे डायरेक्टली आपण याच्यासाठी देतो की ते डिलिव्हर झाले पाहिजे साईट ऑफ एक्शनला आणि तिथं लोकलाइज्ड इफेक्ट झाला पाहिजे. मग आता मला सांगा, हे ड्रग ब्लड मध्ये जातच नाहीये, तर मग ब्लड मध्ये सिस्टेमिक टॉक्सिसिटी जी होत्या, सो अनवॉन्टेड लोकेशनला ब्लड थ्रू जाणारा ड्रग हा इथं स्टॉप झाला. कारण का, हा आपला ड्रग फक्त लोकलाइज्ड एरियासाठी आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला लोकल रूटचे बेनिफिट्स मिळतात की इथं मिनिमाइज होते टॉक्सिसिटी, सो जे की या ठिकाणी सिस्टेमिक वाली होती. मग यामध्ये आपला पहिला रूट होता टॉपिकल. सो टॉपिकल हा एक्सटर्नल ऍप्लिकेशन केलं होतं बॉडी सरफेसला फॉर द लोकलाइज्ड ऍक्शन. इथं तुम्हाला डायरेक्ट लोकलाइज्ड ऍक्शन आहे, मिनिमाइज्ड आहे साइड इफेक्ट. सो स्किन म्युकोजल इरिटेशन, ऑर द स्किन म्युकोजल इरिटेशन या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतं एखाद्या ड्रग्सचं जर समजा असेल तर. नॉट युजफुल फॉर द सिस्टेमिक डिसीज, पण यांचा वापर सिस्टेमिक डिसीज साठी आपण नाही करत असतो. मग आता आपल्याकडे टॉपिकल झाल्यानंतर डीपर टिश्यूचा रूट आहे. आपण या ठिकाणी काही सिरिंजचा वापर करून ड्रग टिश्यू मध्ये टाकतो, पण हे लोकल इफेक्ट आहेत, सिस्टेमिक नाही आहेत. सो हे वरती पण तुम्हाला सांगितलं, द ड्रग शुड बी फॉर्म्युलेटेड सो दॅट सिस्टेमिक ऍब्झॉर्प्शन शुड बी व्हेरी स्लो. म्हणजे हा ड्रग ब्लड मध्ये नाही जाणार, तो ड्रग त्याच एरियामध्ये काम करणार जिथं आपण त्याला इंजेक्ट केलं. जसं की इंट्राप्लुरल, जसं की इंट्रा आर्टिक्युलेट, जसं की इंट्रासोथिकल, अलग लक्षात, इंटू द सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, अशा पद्धतीने. तर एस्पायरंट्स ही आहे याची मेन टार्गेट. काही जणांना असं वाटतं की इंजेक्शनलचा अर्थ काय असतो सांगा. इंजेक्शनलचा अर्थ काही जणांना असं वाटतो की तो रूट हा आपल्या ब्लड मध्ये जात असेल, तर तसं नाही. इथला डिफरन्स समजून घ्या एस्पायरंट्स, आणि हा डिफरन्स तुमच्या समोर आहे. सो डीपर टिश्यू मध्ये इंट्राथिकल, इंट्रास्पायनल हा आपल्या सीएसएफ मध्ये जातो. व्हॉल्यूम 1 to 4 ml आहे. ब्लड ब्रेन बॅरियर ही बायपास होते. आयसोटोनिसिटीची याला गरज आहे, सीएसएफ मध्ये देतो ना आपण. त्याच्यामुळे एक्झाम्पल मध्ये बघा, बुपिवॅकेन आहे, लिग्नोकिन आहे, मिथोट्रिक्झेट आहे, बॅक्लोफेन, मॉर्फिन सारखे ड्रग्स आपण इथं देत असतो. स्ट्रिक्ट ऍसेप्टिक कंडिशन पाहिजे स्टुडंट्स, कारण का हे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन देत असताना जर समजा इफ द सेरिब्रोस्पायनल फ्लुइड इज गॉट अफेक्टेड किंवा इन्फेक्टेड, तर मग त्याच्यापासून आपल्याला सिव्हिअर डिसीज होऊ शकतात. त्यामुळे या रूटला देत असताना खूप काळजीपूर्वक दिलं पाहिजे. सो सेकंड रूट आहे इंट्रा आर्टिक्युलेट, इंट्रा सायनोव्हियल. तर हे पण लोकल ऍक्शन साठी असतो. याचा व्हॉल्यूम बघा, 2 to 20 ml आपण इंजेक्शन देऊ शकतो. हायड्रोकॉर्टिसोन, ट्रायमसिनोलोन, मिथाइलप्रेडनिसोलोन आणि हायलोनिक ऍसिड. तर हे फक्त जॉईंट साठीचे इन्फ्लामेशन कमी करणारे असतात. हायलोनिक ऍसिड हा फक्त शॉक ऍब्झॉर्बंट असतो, जे की फ्रिक्शन कमी करतो, लुब्रिकेशनचं काम करतात. हे आपण आर्टिक्युलेट मध्ये देतो, डायरेक्ट जॉईंट मध्ये देतो. सो इंट्राप्लुरल म्हणजे काय, ड्रग हा डायरेक्टली प्लुरल कॅव्हिटी मध्ये म्हणजे लंग्सच्या साईडला, व्हॉल्यूम आहे 2 to 30 ml.
सो टाल्क असेल, अँटीबायोटिक, लोकल एनेस्थेटिक, अँटी कॅन्सर ड्रग्स, सो जे की आपण इथं वापरतो. सो प्लुरोडेसिस म्हणजे इन्फेक्शन, प्लुरल कॅव्हिटीचं, न्यूमोनियाचं इन्फेक्शन त्या केसमध्ये देऊ शकतो आपण. इंट्राऑक्युलर म्हणजे विट्रोस कॅव्हिटीमध्ये किंवा आय चेंबर मध्ये देतो आपण. सो यामध्ये सो बिवासिजुमाब, रॅनिबिजुमाब, सो ॲफ्लिबर्सेफ्ट, कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे काही ड्रग्स आहेत जे आपण ह्या रूट्सने देतो. पेरिन्युरल मध्ये आपण नर्वच्या साईडला देत असतो, लोकल एनेस्थेटिक्स असतात हे लिडोकेन वगैरे. आर्ट्रियल म्हणजे काय पहा, जे रूट आपण आर्टरीमध्ये देतो 2 to 20 ml याचा व्हॉल्यूम आहे आजपर्यंत. सो जिथं आपल्याला हाय कॉन्सन्ट्रेशन पाहिजे त्या डिसीज टिश्यू मध्ये डायरेक्ट आपण त्या आर्टरीला देतो, जे तिकडे सप्लाय करते. हे थेरपेटिक इफेक्ट याचा रॅपिड असतो. रिस्क ऑफ आर्टरियल डॅमेज, हा इथं आर्टरी डॅमेज होण्याची रिस्क आहे कारण आपण आर्टरीला इंजेक्ट करून हा रूट देत आहोत. सो एक्झाम्पल मध्ये पहा, कॉन्ट्रास्ट मीडिया देत असतो तिथल्या टिश्यूचा स्टडी करण्यासाठी, पण इथे मोस्टली एस्परेंट्स आपण देत असतो अँटी कॅन्सर ड्रग्स आणि थ्रोम्बोलायटिक्स, म्हणजे जेणेकरून तिथं जे काही सो ड्रग ब्लड क्लॉट झाले तर ते रिमूव्ह करण्यासाठी, किंवा अँटी कॅन्सर तिथं ट्युमर आहे तिकडे जाणारी आर्टरी त्याच्यामध्ये आपण देतो त्या कॅन्सरस टिश्यूला डॅमेज करण्यासाठी. अशा प्रकारे एस्परेंट्स हा आपला पहिला क्लास इथं संपलेला आहे रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये लोकल. So not only first class, we have been finished with the classification, introduction and basic fundamentals. So from today's session. Yes, तर एस्पायरंट्स आजच्या या लेक्चर मधून आपण एका सिस्टमिक पद्धतीने रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन बद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. दिस इज अवर फास्ट. सो दिस इज अवर पार्ट नंबर 1. In the next part, in the next lecture, we will continue to this chapter आणि आपण त्याला एंड करूया. ओके, चला तर एस्पायरंट्स, आय होप की तुम्हाला या कॉन्सेप्टला क्लॅरिटी असेल. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. चला तर एस्पायरंट्स सांगा या ठिकाणी इथपर्यंत. सो डीएचएस बॅच मध्ये आपल्याला सिलेबस मध्ये सो कोग्नोसी दिलेलं नाही. चला तर एस्पायरंट्स इथपर्यंत क्लॅरिटी आहे का सांगा. येस, आजचं लेक्चर हा. सो दररोज सकाळी सकाळी जरा थोडस लवकर उठा एस्पायरंट्स आणि या डीआयच्या तयारीमध्ये राहा आता. सो डबल ट्रॅकने जाणार आहे मी कारण तुमचा सिलेबस खूप मोठा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला त्याला क्लिअर पण करायचंय. त्यामुळे चला, ओके.